So this question is r square is equal to a square cos 2 theta. याला बर्नौलीज लेव्हिन्स्की असं म्हणतात. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन ऍज ट्रेसिंग पॉइंट ऑफ व्ह्यू ऑल्सो आणि अदर न्यूमेरिकल्स पॉइंट ऑफ व्ह्यू ऑल्सो. सो ट्रेस करूया आपण. सगळ्यात पहिले सिमेट्री. सिमेट्रीसाठी बघाल तर आर स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर कॉस टू थिटाला तिन्ही पण रूल लावायचे, पहिला, दुसरा आणि तिसरा. पहिल्या रूल मध्ये थिटाला मायनस थिटा पुट करायचा आहे, कमेंट करायचं आहे सिमेट्रिकल टू इनिशियल लाईन. आर ला मायनस आर पुट करायचं आहे, कमेंट करायचं सिमेट्रिकल टू पोल. आणि थिटाला मायनस थिटा आणि आर ला मायनस आर ऍट अ टाइम पुट करायचं आहे आणि कमेंट करायचं आहे कर्व इज सिमेट्रिकल टू लाईन परपेंडिक्युलर टू इनिशियल लाईन. सो सगळ्या कमेंट, सगळ्या स्टेप्स पुट करतो मी. सगळ्यात पहिली पुट करूया आपण थिटाला मायनस थिटा. सो इक्वेशन येईल आर स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर कॉस 2 मायनस थिटा. So it is a square cos 2 theta. Hence curve is symmetrical to initial line. हा झाला रूल नंबर 1. रूल नंबर 2 काय सांगतो? आर ला मायनस आर पुट करा. आर ला काय पुट करा? मायनस आर. काय येईल? मायनस आर चा स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर कॉस 2 थिटा. बट मायनस आर चा स्क्वेअर हा प्लस असतो, बिकॉज मायनसचा स्क्वेअर हा प्लस असतो. तर आपण कमेंट करणार कर्व इज सिमेट्रिकल टू पोल. रूल नंबर 2 एकदा चेक करून घ्या. कर्व इज सिमेट्रिकल टू पोल असा आहे. तिसरा पॉइंट, आर ला मायनस आर आणि थिटाला मायनस थिटा ऍट अ टाइम पुट करायचंय. सो आर ला मायनस आर पुट केला, थिटाला मायनस थिटा पुट केलं. आरचा मायनस आरचा स्क्वेअर आर स्क्वेअर होणार आहे आणि कॉस ऑफ मायनस थिटा इज नथिंग बट कॉस थिटा. सो सेम आल्यामुळे कर्व इज सिमेट्रिकल टू लाईन परपेंडिक्युलर टू इनिशियल लाईन. ही आपली कमेंट आहे रूल नंबर 3 ची. सो 3 कमेंट्स दिल्या. स्टेप नंबर 2, आर कधी 0 होतोय बघायचं. आर कधी 0 होईल? जेव्हा कॉस 2 थिटाची व्हॅल्यू 0 होईल. आता मला सांगा कॉस 2 थिटा हा 0 कधी होणार? तुम्हाला कॉस 0 कधी होतो माहिती पाहिजे. कॉस 0 होतो 90 ला, 90 डिग्री. कॉस 90 इज 0. म्हणजे हा नंबर 90 झाला पाहिजे. म्हणजे 2 थिटा हा पाय बाय 2 झाला. इथं जर 90 लिहिलं तर कॉस 90 किती येईल? 0. म्हणजे 2 थिटाला मला किती द्यायला लागेल? 90. देअरफॉर थिटा किती येईल? पाय बाय 4. हा 2 जाऊन डिवाइडला जाईल ना. म्हणजे आपण असं लिहू शकतो ऍट थिटा इज इक्वल टू पाय बाय 4 आर बिकम्स 0. आर बिकम्स 0. देअरफॉर कर्व passes through pole. Curve passes through pole. थर्ड, टँजेंट काढायचंय. टँजेंट काढायला आर किती लिहितो आपण? 0 लिहितो आर. जर मी आर 0 लिहिला तर मला मिळेल 0 इज इक्वल टू ए स्क्वेअर कॉस 2 थिटा. बरोबर आहे. ए स्क्वेअर तिकडे जाऊन काय झाला? 0. कॉस इकडे येऊन काय होईल? कॉस इनवर्स 0. म्हणजे मी लिहू शकतो 2 थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 0. 2 थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 0. कॉस इनवर्स 0 ची व्हॅल्यू असते पाय बाय 2. कॉस इनवर्स 0 ची व्हॅल्यू असते पाय बाय 2. देअरफॉर मी लिहू शकतो थिटा इज इक्वल टू पाय बाय 4 इज माय टँजेंट. थिटा इज इक्वल टू पाय बाय 4 इज माय टँजेंट. ओके. फोर्थ पॉइंट, किचकट पॉइंट, डेरिव्हेटिव्ह काढायचे. बघा आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येणार 2r आणि मग dr बाय डी थिटा. बघा कुठल्याही r चा डेरिव्हेटिव्ह असतो dr बाय डी थिटा. आर स्क्वेअर इज डिफरंट फंक्शन ऑफ r. सो त्याचा आधी डेरिव्हेटिव्ह काढायला लागेल आणि मग चेन रूल नुसार r चा डेरिव्हेटिव्ह. सो आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2r आणि मग चेन रूल नुसार dr बाय डी थिटा. ए स्क्वेअर तसाच
कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन 2θ इंटू 2. आता हा इंटू 2 का केला मी? हा जो मधला 2 आहे त्यांनी मल्टिप्लाय करायला लागेल ना चेन रूल नुसार. साइन 2θ चा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस 2θ इंटू 2. तसंच कॉस 2θ चा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2θ इंटू 2. यातनं मला जर फक्त dr बाय dθ काढायचा असेल ना तर हा 2r खाली जाईल अपॉन 2r ने काय केलं मी डिवाइड केलं. याला उलटा करतो आपण dθ बाय dr. याला उलटा करा 2 कॅन्सल होईल r अपॉन मायनस ए स्क्वेअर साइन 2θ. उलट केलं 2 कॅन्सल केलं. आर ने मल्टिप्लाय करतो आपण. कशाने मल्टिप्लाय करतो आपण? आर ने. दोन्हीकडे आर ने मल्टिप्लाय केलं तर इथे पण मी आता आर ने मल्टिप्लाय करतो. काय येईल इथे? आर स्क्वेअर अपॉन मायनस ए साइन 2θ. मी का आर स्क्वेअर लिहिलं? कारण आर स्क्वेअर ची व्हॅल्यू मला माहिती आहे. काय आर स्क्वेअर ची व्हॅल्यू? ए स्क्वेअर कॉस 2θ अपॉन मायनस ए स्क्वेअर साइन 2θ. हा झाला आपला टॅन फाय. हा झाला आपला टॅन फाय. मग मी असं लिहू शकतो टॅन फाय इज इक्वल टू ए स्क्वेअर कॅन्सल. हा मायनस तसाच राहील. कॉस अपॉन साइन येईल कॉट. सो मी लिहू शकतो मायनस कॉट 2θ. काय लिहू शकतो मी त्याला? मायनस कॉट 2θ. आता कॉटला टॅन करायची शिक्षा भोगायची आपल्याला. काय शिक्षा भोगायची? मी पहिल्या न्यूमरिकल मध्ये शिकवलंय मायनस साइनला विसरून जा, कॉटला टॅन लिहा आणि पुढे फक्त पाय बाय 2 ऍड करा. काय ऍड करा पुढे? पाय बाय 2. याच्या पुढे टॅन टॅन कॅन्सल झाला आणि थिटाची व्हॅल्यू 0 पुट केली तर फायची व्हॅल्यू येईल पाय बाय 2 विच इज माय टँजेंट ऍट थिटा इज इक्वल टू 0. ही स्टेप खूप जास्त किचकट असते प्रत्येक वेळेला. या किचकट स्टेपमुळे अख्खा क्वेश्चन सोडू नका. ती स्टेप स्किप करा, बाकी सगळं सोपं आहे. स्टेप नंबर 5 विल बी माय टेबल. थिटा आणि आर 0 पाय बाय 2 2 पाय बाय 2 3 पाय बाय 2 आणि 4 पाय बाय 2. 0 ला कॅल्क्युलेट करा. आपला क्वेश्चन काय होता? आर स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर कॉस 2θ. आता जर का तुम्ही 0 टाकलं इथे तर 0 इंटू 2 0. तुम्हाला कॅल्शियत काय टाकायचे नीट लक्ष द्या. कॉस 2 इंटू 0 कॅल्शियत टाका. काय उत्तर येते? 1. मग उरला कोण? ए स्क्वेअर. पण आर स्क्वेअर ची व्हॅल्यू ए स्क्वेअर आली आहे तर आर किती येणार? ए. आर किती येणार? ए. नेक्स्ट किती पुट करावं कॅल्शियत आता? कॉस 2 इंटू 180 बाय 2. करा पुट. कॉस 2 इंटू 180 बाय 2 पुट कराल तर आन्सर येईल -1. थोडक्यात आर स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ए स्क्वेअर येईल ना. इथं -1 आल्यामुळे काय येईल? मायनस ए स्क्वेअर. बट तुम्ही मायनसचा अंडररूट काढू शकत नाही म्हणून इथं डॅश लिहायचं. इथे तुमची कर्व प्रेझेंट नाही. इथे तुमची कर्व प्रेझेंट नाही. आता 2 पाय बाय 2 टाकाल काय? 2 पाय बाय 2 टाकाल तर परत ए येईल म्हणजे 1 येईल. 1 आल्यामुळे आर स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर येईल. 3 पाय बाय 2 टाका कॅल्शियम मध्ये परत -1 येईल. मायनसचा आपण काढू शकत नाही. 4 पाय बाय 2 टाकाल तर परत 1 येईल म्हणून ए आला. सो तुमची फिगर अशी आहे. ए इथं प्रेझेंट नाहीये, परत ए आणि इथे प्रेझेंट नाही. हे असं का झालं? तुम्हाला इथे अजून एक ऍक्सिस ऍड करावे लागेल पाय बाय 4च. जर का तुम्ही इथे पाय बाय 4च ऍक्सिस ऍड कराल, जर का तुम्ही इथे पाय बाय 4चा असा ऍक्सिस ऍड कराल आणि पाय बाय 4 इथे टाकाल तर आन्सर 0 येईल. 0 म्हणजे या ऍक्सिसला तुमची कर्व 0 होती. म्हणजे जर तुम्ही ड्रॉ करायला गेलात, हे माहिती पाहिजे, हे तुम्हाला फक्त माहिती पाहिजे. हा ए जो आहे इथून इथं येताना काय होणार आहे? 0 होणार आहे. काय होणार आहे? 0 होणार आहे. कुठल्या ऍक्सिसला 0 होणार आहे? पाय बाय 4 ऍक्सिसला. सेम इकडून इकडे जाताना. सो हा आहे बर्नॉलीज लॅमिनी स्केल
आणि सांगितल्याप्रमाणे हा कुठल्या ऍक्सिसला 0 होतो? हा कुठल्या ऍक्सिसला 0 होणार आहे? π/4 ऍक्सिस. कुठल्या ऍक्सिसला 0 होणार आहे? π/4 ऍक्सिस. सो अशा प्रकारचा हा क्वेश्चन. याचा जर तुम्ही रिजन ऑफ ऍब्सेन्स बघाल तर हा खूप जास्त विचित्र आहे. याचं कारण सांगतो. π/4 पासून 3π/4 पर्यंत हा नाहीये आणि 5π/4 पासून 7π/4 पर्यंत हा नाहीये. सो माझी रेंज येणार आहे π/4 पासून 3π/4 आणि 5π/4 पासून 7π/4. म्हणजे हा जो असा व्ही दिसतोय, हा व्ही, याच्यामध्ये माझी कर्व नाहीये, प्रेझेंट नाही हे बघा. आणि हा जो खालचा व्ही दिसतोय उलटा इनव्हर्स व्ही, तिथे पण माझी कर्व नाहीये. सो हा आहे रिजन ऑफ ऍब्सेन्स फॉर दिस क्वेश्चन. सो हे 5 पोलारचे मेन क्वेश्चन आहेत. हे 5 पोलारचे नीट क्वेश्चन करा, तुमचा हा पोलारचा टॉपिक संपला. थँक्यू.